महत्त्वाचं शेतकऱ्यांनी घ्यावायची जे पिकं आहे ते पीक पद्धतीमध्ये काही बदल अपेक्षित आहे. जसं आता यावर्षी पावसाळा पडला, शेवटच्या टप्प्यामध्ये काढणीस आलेला कांदा हा पाण्यामुळं बरंचसं नुकसानीत गेला. त्या कांद्याचे भाव चांगले मिळतील. 10, 12, 15 टनापर्यंत जरी कांदा झाला तर 1.5 लाख रुपयापर्यंत उत्पादन मिळून जातं. या पद्धतीनं कांद्याचं एक पहिल्यात सगळ्यात आधी 15 जुलैच्या आसपास जर आपण खरीपामध्ये कांदा घेतला तर डिसेंबर अखेरपर्यंत त्याचे पैसे होऊन हे पैसे कर्जमुक्त करायला मोकळं करेल. आणि आता लागवडीचा कांदा करण्यापेक्षा पेरणीचा कांदा, पेर कांदा हा सगळीकडे सर्वोत्तम केला जातो. ज्यावेळेस या पद्धतीनं आपण जाऊ, कांद्यासारखं पीक घेतलं, ज्याला जर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं तर त्याची उत्पादकता ही सगळ्यात चांगली मिळू शकते. त्यामध्ये सगळ्यात चांगलं उत्पादन म्हणजे नंबर 1 वर काय राहील? कांदा राहील. कांद्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. 15 जुलैच्या आसपास तोपर्यंत जमिनी दुरुस्त करून घ्या. 15 जुलैला कांदा पेरा. पुढच्या 4.5-5 महिन्यामध्ये कांदा निघेल. साधारणपणे डिसेंबर एंडला हा जो कांदा निघेल हा पैसे देऊन जाईल. पावसाळी कांद्याचं ठेवण्याकडे कल नसतो आपला, हा काढण्याकडे कल असतो. आणि हा कांदा काढून रब्बी कांदा जर केला तर अजून चांगले परिणाम आपल्याला मिळतील. वर्षातून 2 कांद्याचे जर पिकं घेता आले तर त्यासारखं उत्पादन नाही. कमीत कमी चांगल्या पद्धतीने जर पुनर्लागवड केली कांद्याची तर 18-20 क्विंटल टनापर्यंत आपण कांद्यामध्ये जातो. आणि पेर कांद्यामध्ये 10-12 टनापर्यंत पेर कांद्यामध्ये जायला काही अडचण नाही. मग त्या दृष्टीने प्रयत्न करा, कांद्याचं उत्पादन घ्यायचा प्रयत्न करा. शेती मातीचे बोल आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका.